बघा आम्ही आलो इथे आता बघा चैत्यभूमी दादरला हे बघा. आणि बघा इथे किती गर्दी असते. बघा इथे किती पाणी मस्त आहे बघा. बघा इथं किती मस्त असं पाणी आहे बघा. किती लाट आहे बघा इथं. बघा आणि 5 वाजलेले आहे बघा. किती लोक आहेत बघा 5 वाजता. खूप छान आहे असं बघण्यासारखं इथे. पाण्याच्या पण लाटा आहे बघा. ते पाणी बघ कसं आहे. आणि हे बघा किती मस्त असं वातावरण आहे छान असं. पाणी एकदम थंडगार वाटतंय बरं का. आणि हे पाण्याच्या मधोमध्ये बरं का असं मस्त बांधलेलं. बघा इथं पण असा पूल आहे बांधलेला आणि पाण्याच्या छान मध्ये झाडं बिडं अशा मस्त लावलेले इथे. बघा किती छान आहे असं मस्त बघा. आणि बघा तिकडं अशी चैत्यभूमी बघा तिथे बघा. तिथे असं बघा चैत्यभूमी आहे. तिथे माणस हा ना राहील मोबाईल पाण्यात आहे बघा. किती छान आहे असं मस्त तर वातावरण मस्त पैकी बघा. आणि इथं पण बघा माणसांची किती गर्दी आहे. की छान असे बसलेले आहेत लोक. एवढं भारी असे वातावरण आहे तर. इकडे पण बघा हे सूर्य बघा किती छान चमकते. पाणी किती छान चमकते बघा. चारी बाजूला समजत आहे का पाणी आहे बघा. खूपच छान आहे काही तर असं मस्त बघण्यासारखे. लोक येतात त्यावर मस्त फोटो वगैरे काढत आहे. इकडं पण आहे पाणी. चारी पण बाजूला पाणीच पाणी मस्त. आणि एकदम थंड अशा गार वारा येते पाण्याचा. मस्त बिल्डिंग आता बघा. ह्या साईडला पण बघा किती छान आहे असं. 150 एवढी गर्दी असते ना इथे. छान आहे. 150 तर खूप अशी गर्दी असते इथं. बघा बसण्यासाठी सुद्धा किती छान असं बनवलेलं आहे बघा. बाकडे वर. आणि इथं बघा असं छान बघा पाण्याच्या लाटा. आता ह्या साईडला आलेले मी बघा. ह्या साईडला पण पाण्याच्या लाटा बघा किती भारी आहे. बघा पाण्याच्या लाटा पण या साईडला किती. 150 तर खूप अशी गर्दी असते बरं का इथं. आता एवढी गर्दी नाही. अजून थोड्या उशिरानं खूप गर्दी होते. लोक मस्त आहेत तेव्हा पाण्याच्या लाटा. किती भारी ह्या टायमाला खूप अशा लाटा आहेत बरं का पाण्याच्या. तेव्हा किती पाणी ह्या लाटावर. ह्या टायमाला खूप असं पाण्याचं हे असते लाटा वगैरे. तेव्हा किती छान अशा माणसं बसलेले आहेत. लोक बघतात. बघण्यासाठी पण येतात बरं का कोणी कोणी.
तिकडं आहे चैत्यभूमी. आम्ही आज आता जाणार आहे चैत्यभूमीला. बघू आता तिथं. मस्त असे लोक बसतात आपले छान. बघा चारी बाजूनं पाणी आणि पाण्यामध्ये मस्त असं पूल आहे आणि पुलावरती मस्त असं बसण्यासाठी सोय वगैरे केलेली आहे का. तिकडे बघा असं मस्त पाणी आहे. पाण्याचं सूर्य चमकतोय बघा. हे बघा आता वापस आम्ही चाललो होतो चैत्यभूमीला तिकडे. हे बघा आम्ही आता चाललो तिकडे. बघा इकडे हे बाबासाहेबांचं असं हे. बघा इथं असे छान असे बघा दुकानं वगैरे, पुस्तकं, मूर्ती. दुकानं वगैरे इथे बघा. मुली वगैरे मस्त जातात, दर्शन घेतात, येतात, फिरतात. बघा किती छान आहे बघा. बघा इथं किती छान आहे मूर्ती. तेव्हा बाबासाहेबांचे, गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत, पुस्तकं वगैरे आहेत. आणि आमचं इथं काम होतं बरं का, त्यामुळे आम्ही म्हणलं चला जाऊया, जवळच होतं. इकडं तर बघा इकडं बरं असं मस्त भारी वातावरण बघा. फुलं वगैरे छान असं मस्त भारी आहे ना एकदा बघण्यासारखं. एकदम वाटतं मग जावंच नाही घरी. जर आता आपण चप्पल इकडं काढून ठेवलं आहे. ते बघा चपला बिपलं इथं का असं काढून ठेवतात बाहेर. ते आणि बघा आता आम्ही चाललो आतमध्ये. हे बघा इथं असं पुस्तक आहे इथं बघा. इथं बघा आम्ही आलो आता आतमध्ये. आणि आतमध्ये बघा असं मस्त हे केलेलं हे बघा. बघा किती छान आहे. असे मस्त लोक फोटो वगैरे काढत आहे. आणि बघा इथं पण अशी मूर्ती आहे. आणि बघा फुलं वगैरे किती छान आहे बघा. असं 14 एप्रिलचं सजवलं होतं. तेव्हा किती भारी येतं. हे बघा आतमध्ये पण असं आहे. आतमध्ये आम्ही जाणार दर्शनाला, पण तिथं काय असं मोबाईल वगैरे फोटो काढून देत नाही बरं का. त्यामुळे अजून मी बाहेरच आहे. बघा असे छान असं बघा झेंडूचे फुलं किती छान आहे बघा. पण बघा इथं पण किती छान आहे बघा असं फुलं. बघा ओरिजिनल फुलं आहेत बरं काय. हे किती भारी फुलं आहे. बघा इथं पण छान असं बघण्यासारखं आहे बघा. चला आपण मोबाईल बंद करूया आणि आतमध्ये जाऊ, कारण आतमध्ये मोबाईल
कारण बंद ठेवायला लावतात ना मोबाईल, त्यामुळे आतमध्ये काही फोटो वगैरे काढू देत नाही. आणि बघा इकडं पण असा रस्ता असतो, इथे अशी 14 एप्रिलला गर्दी असते ना. बघा असे छान अशा बिलकुल रस्ता आहे पाण्यात जायला पण. चला आता आपण जाऊया बंद आणि करू आता आपण व्हिडिओ बंद. चला कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय.